Prisma AI, an AI people counting system. People counting system, AI system launched at Sri Sai Baba Sansthan Shirdi. श्री साईं बाबा संस्थान शिरडी में प्रिस्मा AI पीपल काउंटिंग सिस्टम लोगों की गिनती प्रणाली AI सिस्टम का शुभारंभ किया गया। श्री साईं बाबा संस्थान शिरडी में AI पीपल काउंटिंग सिस्टम लोगों की गिनती प्रणाली AI सिस्टम का शुभारंभ किया गया। श्री साईं बाबा संस्थान में साई भक्तों की सुरक्षा के अलावा श्री साईं बाबा इंस्टीट्यूट में इस प्रबंधन को अधिक कुशल बनाने के लिए लागू किया गया है। यह प्रणाली प्रिस्मा AI कंपनी के दान से उपलब्ध हुई है। इसका उद्घाटन 7 सितंबर को श्री साईं बाबा संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर और प्रिस्मा AI के अध्यक्ष डॉक्टर श्री राम अय्यर के हाथों से किया गया। इस अवसर पर संस्थान के उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराड़े, प्रशासनिक अधिकारी संदीप कुमार भोसले, कार्यकारी अभियंता भिकन दाभाड़े, रक्षा अधिकारी रोहिदास माली और CCTV विभाग के प्रमुख राहुल गलांडे के साथ साथ प्रिस्मा AI वरिष्ठ अधिकारी अमिताभ रॉय चौधरी और साई संस्थान के विभिन्न विभाग प्रमुख मौजूद थे। श्री साईबाबा संस्थानच्या कॅम्पसमध्ये AI सिस्टीम मार्फत आज जे सिस्टीमचं उद्घाटन केलेलं आहे, ज्यांनी आपल्याला ही सिस्टीम मध्ये दिली असे श्रीरामजी अय्यर मॅडम, त्याचप्रमाणे अमिताभ रॉय, जसप्रीत सिंग, प्रणव गोखले, प्रकाश सावंती, मयूर चोरे त्यांची सर्व टीम, संस्थानचे डेप्युटी शिवानी या ठिकाणी उपस्थित सर्व संस्थांचे अधिकारी कर्मचारी प्रथमतः आपण ही जी सिस्टीम संस्थांना डोनेशन मध्ये दिली त्याबद्दल श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं मी आपलं आणि आपल्या सर्व टीमचं मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो, आपलं अभिनंदन करतो। बाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातील जवळपास 61 देशातील साई भक्त जे या ठिकाणी येत असतात। उत्सवाच्या वेळेस ही गर्दी जी आहे ते 1.5 लाख 2 लाखापर्यंत आहे। मग या गर्दीचं नियोजन व्हायला पाहिजे, आपल्याकडे नेमके किती साई भक्त येत असतात त्यांची नोंद व्हायला पाहिजे। ही नोंद होता असतानाच जे मिस 11 जे आहे, म्हणजे जे पिक पॉकेटर्स असतील, चेन स्नॅकर्स असतील, त्यांचं सुद्धा डिटेक्शन व्हायला पाहिजे। म्हणजे मागच्या वर्षामध्ये श्री साईबाबा संस्थानचे जे आमचे संरक्षणचे कर्मचारी असतील, संस्थानचे अधिकारी कर्मचारी असतील, यांनी जवळपास 35 लाखाचा ऐवज जो आहे, मूल्यवान वस्तू ज्या आहेत त्या भक्तांना परत केलेल्या आहेत। म्हणजे मंदिर परिसरात सापडल्या त्या आपण भक्तांना परत केलेल्या आहेत। चोरीचं प्रमाण सुद्धा जे आहे ते नेग्लिजिबल झालेलं आहे। म्हणजे आमची सिव्हिलची टीम असेल, पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, संस्थांची यंत्रणा असेल, सर्व टीम जी आहे ते चौकस बुद्धीने जे आहे ते अलर्ट राहून काम करत असतात। परंतु हे होत असताना सुद्धा जे आहे ते कधीतरी एखादी घटना होऊन जाते आणि मग त्याच्यामुळे आम्हाला जे ते थोडं भक्ताला जसं दुःख होतं त्याच्यापेक्षा जास्त दुःख आम्हाला होतं की बाबांच्या दर्शनासाठी आला आणि मग ती अशी चोरीची घटना घडली तर ते आम्हाला ते वाईट वाटायचं। आणि मग त्या संदर्भाने आपल्यासोबत चर्चा झालेली होती आणि आपण ही सिस्टीम जी आहे ती दिली। त्यामुळे काय होणार आहे, आपले किती भक्त येतात त्यांचं काउंटिंग होणारच आहे, परंतु आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व जे वॉन्टेड गुन्हेगार जे आहेत, पिक पॉकेटर्स जे आहेत, चेन स्नॅचर जे आहेत, चोरीच्या गुन्ह्यामध्ये पकडलेले आरोपी जे आहेत, त्यांचा सर्व डेटा जो आहे तो आपण आपल्या वेबसाईटवर अपलोड करणार आहे। आणि समजा एखादा चोरी करणारा व्यक्ती या ठिकाणी आला तर बरोबर त्याचं ते फेस रिकग्निशन होऊन आपल्याला अलर्ट मिळेल आणि त्याला तर पकडता येईल, पण होणारी चोरी सुद्धा जी आहे ती टाळता येऊ शकते। म्हणजे आमचा प्रयत्न असाच असतो की इथं 0 एरर, म्हणजे एक बी चोरी आपल्याकडे झाली नाही पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो। आमच्या प्रयत्नाला जे आहे या सिस्टीममुळे जे आहे ते पाठबळच मिळणार आहे। त्यामुळे आपल्याला मी परत एकदा धन्यवाद देतो। याच्यासोबतच जे आहे ते संस्थांना पाठीमागे जे ते धमकीचे मेल आलेले होते, आपल्या सिस्टीममुळे जे आहे म्हणजे एखादी वस्तू पुढं अनअटेंडेड पडलेली आहे, भक्ताच्या लक्ष आमचं असतं, म्हणजे त्याला सुद्धा काही त्रास व्हायला लागला तर आमची
टीम जी आहे लक्षाताबद्दल जे आहे ते ताबडतोब त्याला त्या ठिकाणी घेऊन त्याचा उपचार करतो. परंतु त्याच्यासाठी सुद्धा अलर्ट मेसेज जो तो आपल्याकडून येणार आहे, म्हणजे जे आम्हाला पाहिजे होतं ते सर्व या सिस्टीम मधून मिळणार आहे. त्यामुळे मी आपल्या आणि आपल्या सर्व टीमचं या ठिकाणी परत एकदा मनपूर्वक आपलं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. ओम साईराम. Producer J.B. Singh, Chairman of Sai Kamala Charitable Trust, Shirdi.